नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. गृहमंत्री आर. पाटील यांनी आरटीओच्या भोंगळ कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. पुणे शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस, परिवहन विभाग यांच्या संयुक्त विभागाने राबवलेल्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पार पडला. एजंटाच्या तोंडाकडे बघून वाहन परवाने देण्याचे प्रकार वाढत असून ज्यांच्या खिशात पैसे आहेत त्यांनाच परवाना मिळतो. मात्र नियमानुसार परवाना मागणाऱ्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयात खेटे मारावे लागतात. चुकीच्या व्यक्तीला वाहन परवाना दिल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. चुकी केल्यानंतर आपल्याला सोडवणारे आहेत ही प्रवृत्ती वाढत आहे असे आरोप करत गृहमंत्री आर. पाटील यांनी आरटीओच्या भोंगळ कारभाराची लक्तरेच वेशीवर टांगली. रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारोपात ते उपस्थित होते. वाहन चालकांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यापेक्षा परिवहन विभागाने त्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे. राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या सुरुवातीपासूनच आरटीओचे अधिकारी यामध्ये सहभागी झाले नाहीत. ते अभियानात सहभागी झाले असते तर नक्कीच आनंद झाला असता असे म्हणून आर. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. वाहतुकीचे नियम तोडल्यावर चालकाचा परवाना रद्द करून पुन्हा परवाना न देण्याची तरतूद कायद्यात करायची गरज आहे. अपघातांबाबत गांभीर्य यावे म्हणूनच हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अलीकडील काळांमध्ये अपघातांचे आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे असेही पाटील म्हणाले. वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्यांना थांबवण्यासाठी तसेच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे हात पुढे यावेत. त्यांनी कोणापुढे हात करू नयेत असे म्हणत पाटील यांनी वाहतूक पोलिसांना देखील सुनावले. पोलिसच जर हेल्मेटचा वापर करत नसतील तर त्यांना चालकांना हेल्मेटचा वापर करा हे सांगण्याचा अधिकार नाही. वाहतूक शाखेत उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष वेतनवाढ देण्याची घोषणा देखील पाटील यांनी यावेळी केली. आयुक्तांनी 2014-15 या वर्षीचे 3,600 कोटी रुपयांचे वास्तवादी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी आघाडीच्या लोकानुनय करणाऱ्या योजनांना चाप लावण्याचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षात आर्थिक उत्पन्नात फारशी वाढ होणार नसल्याने अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा, उड्डाण पूल आणि रस्त्यांच्या कामांना प्राथमिकता देत आयुक्तांनी 2014-15 या वर्षाचे 3,608 कोटी रुपयांचे वास्तववादी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. महापालिका आयुक्त महेश पाठक म्हणाले, एलबीटी सुरू झाल्याने यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. अशातच आर्थिक मंदीमुळे उत्पन्नाच्या इतर घटकांवरही परिणाम दिसून येत आहे. तरीही महापालिकेला यावर्षी 3,200 कोटी रुपये उत्पन्न मिळेल. दरवर्षीप्रमाणे यामध्ये 10 ते 15% वाढ अपेक्षित धरून अंदाजपत्रक तयार केले आहे. शहरात यापूर्वीच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामध्येही पाणीपुरवठा योजना, उड्डाण पूल, रस्ते आणि भवनरचना विभागाकडून नाट्यगृहांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी 400 कोटी रुपयांहून अधिक निधीची गरज आहे. तसेच भामा आस्केड पाणीपुरवठा योजना, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची कामे मोठी आहेत. यासाठीही निधी लागणार आहे. मागील काही वर्षांपासून सुरू असलेले प्रकल्प या वर्षात पूर्ण करण्यासाठी कुठलेही नवीन काम सुचवलेले नाही. उत्पन्नाची बाजू पाहता वास्तववादी अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये भांडवली कामांसाठी 1,591 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लोकप्रतिनिधींनी ही वास्तविकता स्वीकारून केवळ प्रभागाचा विचार न करता संपूर्ण शहर डोळ्यासमोर ठेवून स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर करावे असे आवाहन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी केले. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, महापौर चंचला कोदरे, उपमहापौर बंडू गायकवाड, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, सभागृह नेता सुभाष जगताप, मनसेचे गटनेते वसंत मोरे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ उपस्थित होते. इम्प्रेस गार्डनच्या वतीने बर्ड्स अँड ब्लूम्स या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या इम्प्रेस गार्डनच्या वतीने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ललित जोशी यांच्या हस्ते झाले. पुष्प प्रदर्शन समितीच्या अध्यक्ष सुमन किर्लोस्कर, उपाध्यक्ष सुरेश पिंगळे, खजिनदार उल्हास शेडगे आदी यावेळी उपस्थित होते. मोना पिंगळे, शशिकला शेट्टी यांच्या जपानी पद्धतीच्या पुष्परचना, सुनीता शिर्के आणि मंगला राव यांचे बोनसाय वृक्ष आणि अवलोकिता माने यांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या सहाय्याने साकारलेल्या प्रतिकृती येथे मांडण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर पुष्प प्रदर्शनानिमित्त आयोजित स्पर्धेसाठी स्पर्धकांनी फुले, फळे आणि भाजीपाल्यापासून साकारलेल्या आकर्षक रचना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नागपूर अविनाश आर्ट्सच्या निशा गोखले यांनी रंगांचा अजिबात वापर न करता पाना फुलांपासून काढलेली निसर्ग चित्रेही प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. त्याचबरोबर नागपूरच्या स्वीकार या संस्थेतील मतिमंद विद्यार्थ्यांनी बनवलेली पर्यावरणपूरक प्रेझेंट पाकिटे, ग्रीटिंग कार्ड्स, कुंड्यांमधील प्लास्टिकचे लहान झाडेही येथे उपलब्ध आहेत. या ठिकाणी होणाऱ्या विक्रीचा काही भाग स्वीकार या संस्थेला दिला जाणार आहे. त्याचबरोबर विविध फुलझाडे, बी बियाणे, खते, औषधे आणि बागकामाच्या साहित्याचे स्टॉल्सही येथे लावण्यात आले आहेत. रविवार दिनांक 19 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तर मला अधिकाधिक आनंद होईल, असे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीएला काही जागा कमी पडल्यास शरद पवार यांना एनडीएमध्ये आणेन, असेही त्यांनी सांगितले. पुणे महापालिकेतील नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिपाईचे गटनेते डॉक्टर सिद्धार्थ देंडे, शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव यावेळी उपस्थित होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार आणण्याचे आवाहन केले आहे. माझी देखील हीच इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जास्त जागा आल्यास उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा आहे. भाजपचे जास्त आमदार आले तर गोपीनाथ मुंडे यांना पसंती आहे. विधानसभेच्या 171 जागा शिवसेना तर 117 जागा भाजप लढवत आहे. परंतु यावेळेस रिपाई, शेतकरी संघटना या पक्षांनाही जागा द्याव्या लागतील. लोकसभेच्या 3 जागा शिवसेना भाजपच्या नेत्यांकडे आम्ही मागितल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली होती, परंतु मी त्यांच्याकडे गेलो नाही. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार येणार नाही, त्यामुळे मी तिकडे जाणार नाही. उलट एनडीएला सत्ता स्थापन करण्यासाठी काही जागा कमी पडल्यास शरद पवार यांनाच एनडीएमध्ये आणेन. सध्याचा एक्झिट पोल पाहता राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या कमी होणार आहे. मराठी मतांचे विभाजन झाल्याने गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीतील युतीचे उमेदवार पडले, हे मुंबईतील नागरिकांच्या लक्षात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्ता मिळवण्याचा निश्चय शिवसैनिकांनी केला आहे. मतांचे विभाजन होणार नसल्याने निवडणुकीत मनसेला मागच्या वेळेप्रमाणे मते मिळणार नाहीत. त्यांचा एकही खासदार निवडून येऊ शकत नाही, असेही आठवले यांनी सांगितले. नवीन गोष्टीसाठी पर्यावरणाचा नाश करू नका, असे आवाहन ज्येष्ठ वन्यजीवन लघुपट दिग्दर्शक नरेश बेदी यांनी केलं. बेदी यांच्या हस्ते 8व्या किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू ज्येष्ठ छायाचित्रकार राजेश बेदी आणि प्रमुख पाहुण्या आरती किर्लोस्कर हे उपस्थित होते. रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. आपले अनुभव सांगताना नरेश बेदी म्हणाले, चंबळच्या खोऱ्यात रात्रभर उभे राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काम केले आहे, मात्र त्याचे चीज झाले. पुढे 1984 मध्ये मला ऑस्करही मिळाले. आज नुसते तंत्रच नाही तर माणसे, प्राणीही बदलली आहेत. पूर्वी प्राणी समोर क्वचितच जायचे, हल्ली मला वाटते त्यांनाही माणसांना, वाहनांना सहन करायची सवय झाली आहे. हत्ती हा सगळ्यात दुर्लक्षित प्राणी आहे. प्रत्यक्षात तो अतिशय मृदू आहे, मात्र वेगवेगळ्या ठिकाणच्या प्राण्यांचा स्वभाव वेगळा असतो. त्यांच्या राहण्या फिरण्याच्या जागेवर माणसाने अतिक्रमण केले आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे निरीक्षण ज्येष्ठ छायाचित्रकार राजेश बेदी यांनी नोंदवले. जंगल बुक बेअर आणि ज्वेल ऑफ ओडिसा हे लघुपट यावेळी दाखवण्यात आले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, अतुल किर्लोस्कर, दीपक शिकारपूर, तुकाराम जगताप आदी उपस्थित होते. हा महोत्सव 25 जानेवारीपर्यंत चालणार आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी.
civil, computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. शरदचंद्र गोखले हे एक इन्स्टिट्यूशनच होते असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्राच्या वतीने डॉक्टर शरदचंद्र गोखले यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत अध्यक्षस्थानावरून डॉक्टर माशेलकर बोलत होते. डॉक्टर प्रमोद काळे, डॉक्टर जयंत उमराणीकर, डॉक्टर दिलीप सातभाई यावेळी उपस्थित होते. यावेळी काफच्या नवी भरारी या पुस्तकाचे प्रकाशन हे डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते आले. माशेलकर म्हणाले, शरदचंद्र गोखले यांनी भूगोलाच्या मर्यादा कधीच ओलांडल्या. परदेशातही त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेतली गेली. त्यामुळे गोखले हे अमर आहेत. डॉक्टर दिलीप सातभाई यांनी वयोवर्धन अर्थकारण या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले, वयोवृद्ध व्यक्तींनी म्युच्युअल आणि शेअर्समध्ये गुंतवणूक असावी. आपल्या गुंतवणुकीचे पुढे काय होणार याची काळजी करण्यापेक्षा इच्छापत्र आणि त्याहीपेक्षा मृत्यूपत्र करणे ही काळाची गरज आहे. ज्येष्ठांसाठी रिव्हर्स मॉर्गेज लोन देण्याची बँकांची योजना आहे. यामध्ये घर गहाण ठेवून त्वरित 1.5 लाख रुपये मिळू शकतात अथवा मासिक त्रैमासिक हप्तेही मिळू शकतात. नुकतीच ETF मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरत आहे. यामध्ये किमान 15% परतावा मिळतो. जरी गुंतवणूक कमी असेल तरी त्याचा फायदा आणि मोबदला घेता येतो असेही त्यांनी नमूद केले. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मेघडंबरी तयार करणाऱ्या कारागिरांचा सत्कार समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. सारसबागेजवळ असलेल्या अण्णाभाऊंच्या स्मारकावर ही मेघडंबरी करण्यात आली आहे. क्रांतीवीर लहुजी पॅन्थर या संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी सतत कामगारांच्या व्यथा आणि वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या आहेत. त्यामुळे त्यांची मेघडंबरी तयार करणाऱ्या कामगारांचा गौरव म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला केलेले अभिवादनच आहे, असे वैद्य म्हणाले. यावेळी नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृह नेते सुभाष जगताप, स्थानिक नगरसेवक अशोक हरणावळ यांचा सत्कार करण्यात आला. लेखक राम आबणे, शंकर ताडके, दादासाहेब सोनावले, अनिल हातागळे, निलेश वाघमारे आदी उपस्थित होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.